हरे कृष्ण. एकदा एका मित्राने विचारलं की तुमचं बेंगॉलचं गौडीय वैष्णविझम आणि महाराष्ट्राच्या भूमीतील वारकरी संप्रदाय यांच्या शिकवणींमध्ये काय फरक आहे. म्हटलं काहीही फरक नाही. वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगातून जी शिकवण प्रदान करतात तशीच शिकवण भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या शिक्षाष्टकाच्या द्वारे आपल्याला प्रदान केलेली आहे. तर तुकाराम महाराजांच्या एका अभंगातून चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला सिद्धांत आपण समजून घेऊया. तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानहुनी लहान, तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानहुनी लहान, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळ वाचती, तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानहुनी लहान. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुकाराम महाराज सांगतात, एक छोटीशी मुंगी, तिला जेवढं आवश्यक आहे तेवढं भगवान प्रदान करतात. एका छोट्याशा साखरेच्या दाण्याला घेऊन ती मुंगी आपलं मार्गक्रमण करते, आपलं पोट सुद्धा भरते. तर मुंगी सारखं छोटस व्हावं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. ऐरावत विशाल काय हत्ती, त्या हत्तीला नियंत्रित करण्यासाठी एक छोटस अणुकुचीदार अंकुश त्याच्या मस्तकावर रोवून माहूत हत्तीला नियंत्रित करतो. तर असा मोठा हत्ती होण्यापेक्षा छोटीशी मुंगी झालेलं बरं नाही का. तुकाराम महाराज सांगतात, हे जे मोठेपण आहे ना ते आपण मिरवू नये. तर लहानपण देगा देवा म्हणजे असं नाही की आपण मोठं नाही व्हायचं, आपण कमवायचं नाही, आपण मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट्स नाही घ्यायच्या. नाही, मोठं व्हायचं, कमवायचं, यशस्वी व्हायचं. पण आपल्यामध्ये जो अहंकार आहे ना तो वाढू द्यायचा नाही. कारण जर अहंकाराचा फुगा फुगत गेला तर टाचणी रूपी अंकुश त्याला फोडू शकतो. अहंकाराचा फुगा वाढू द्यायचा नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा. एकदा द्रोणाचार्यांनी युधिष्ठिर महाराज आणि सगळे पांडव, दुर्योधन आणि सगळे कौरव यांना एका परीक्षेसाठी गुरुकुलामध्ये बोलवलं. त्यांनी सांगितलं, मी परीक्षा घेणार आहे, सर्वप्रथम दोघे जण पुढे या. तर युधिष्ठिर महाराज आणि दुर्योधन दोघे जण पुढे आले. त्यांनी सांगितलं, युधिष्ठिर, तू अशा व्यक्तीला शोध की जो तुझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, जो तुझ्यापेक्षा निम्न आहे, ज्याच्यामध्ये तुझ्यापेक्षा कमी गुण आहेत, अशा व्यक्तीला शोधून ये. आणि युधिष्ठिर महाराज चालले गेले. आणि दुर्योधनाला सांगितलं की तुझ्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती शोधून आण, ज्याच्यामध्ये तुझ्यापेक्षा काही चांगले गुण आहेत, अशा व्यक्तीला तू शोधून आण. तर दुर्योधन सुद्धा गेला. दुसऱ्या दिवशी युधिष्ठिर महाराज आले आणि दुर्योधन आला. दोघेही रिकाम्या हाताने आले. त्यांनी दुर्योधनाला विचारलं की तुला कुणीही सापडला नाही जो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दुर्योधन म्हणतो, कसा गुरुदेव, मी ज्यालाही कुणाला बघितलं ज्यांच्यामध्ये चांगले गुण होते, पण जेव्हा मी माझ्याशी कम्पेअर केलं तर माझ्याकडे त्याच्यापेक्षा खूप चांगले गुण आहेत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं मला कुणीही सापडलं नाही. आणि युधिष्ठिर महाराज सांगतात, गुरु महाराज, मी सगळ्यांना शोधलं, प्रत्येकामध्ये बघितलं काही उणीव आहे का, पण मला माझ्याच उणीवा जाणवल्या, दुसऱ्यांमध्ये काही उणीव आहे हे मला जाणवलंच नाही. माझ्यापेक्षा कनिष्ठ कमी मला कुणी सापडलंच नाही. तर एकाला स्वतःपेक्षा कमी कुणी सापडलं नाही, दुसऱ्याला स्वतःपेक्षा चांगलं कुणी सापडलं नाही. मग द्रोणाचार्य दोघांनाही बोलवतात आणि म्हणतात, युधिष्ठिरा, मला तुझ्यापेक्षा कनिष्ठ आणि दुर्योधना तुझ्यापेक्षा श्रेष्ठ सापडलाय बरं का. दुर्योधन तुझ्यापेक्षा श्रेष्ठ युधिष्ठिर महाराज आहेत आणि युधिष्ठिरा
तुझ्यापेक्षा कनिष्ठ दुर्योधन आहे. तर आपल्या अहंकाराचा फुगा आपण फुगू द्यायचा नाही, लहानपण धारण करायचं. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. तुकाराम महाराज म्हणतात की जर आपण ऐरावतासारखं फुगलो तर अंकुशाचा मार बसतो. तुकाराम महाराज म्हणतात लहानपण देगा देवा. तर हाच सिद्धांत चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षाष्टकम मध्ये सांगतात. चैतन्य महाप्रभू म्हणतात त्रिनादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुनाम अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरी. चैतन्य महाप्रभू सांगतात आपण तृणापेक्षाही नम्र असलं पाहिजे. आपण खूप छोटस स्थान स्वीकार केलं पाहिजे. खूप सहिष्णू असलं पाहिजे. स्वतः कुठलाही मान, आपला अहंकार वाढेल असा मान स्वीकार नको करायला. इतरांना सन्मान दिला पाहिजे. स्वतःला मान नाही स्वीकार करायचा, दुसऱ्याला सन्मान द्यायचा म्हणजे छोटं होणं. म्हणजेच लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आणि जो असा बाह्य दृष्टीने मोठा होतो ना, त्याला खूप यातना सहन कराव्या लागतात. कधी कधी आपल्या आंतरिक प्रगतीने मोठ्या झालेल्या व्यक्तींना सुद्धा यातना सहन कराव्या लागतात, परंतु त्या यातना इतरांच्या उद्धारासाठी असतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुका म्हणे बर्वे जाण. तुकाराम महाराज म्हणतात हे पक्क समजून घ्या, याची गाठ आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवा. तुका म्हणे बर्वे जाण, व्हावे लहान होनी लहान. जसं युधिष्ठिर महाराजांनी प्रत्येकाला आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजलं म्हणून युधिष्ठिर महाराज श्रेष्ठ आहे. ते स्वतः लहान झाले. तसंच आपण व्हावे लहाना होनी लहान. छोट्यात छोटे जेव्हा आपण होतो त्यावेळेस भगवंतांच्या दृष्टीने आपण मोठे होतो. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळ वाचती. ज्यावेळेस नदीला महापूर होतो त्यावेळेस मोठे मोठे म्हणणारे उंच काय वृक्ष सुद्धा उन्मळून पडतात आणि नदीच्या प्रवाहासोबत वाहत जातात. परंतु त्याच मोठ्या पुरामध्ये छोटे छोटे जे लवाळ असतात ना, नदीच्या किनाऱ्यावर कुठे कुठे पाण्यामध्ये जे उभे राहिलेले छोटे छोटे गवत असतात, ते पुरासोबत खाली झुकतात आणि जसा पूर निघून जातो तसे ते पुन्हा उभे राहतात. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळ वाचते. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जेव्हा नारायण अस्त्र पांडवाच्या दिशेने आलं, स्वतः नारायण श्रीकृष्णाने सांगितलं प्रत्येकाला की तुम्ही साष्टांग प्रणाम करा. सगळ्यांनी प्रणाम केला, भीम सोडून. भीम म्हणतो मी क्षत्रिय आहे, मी युद्ध करेन, त्याचा प्रतिकार करेन. पण नंतर कृष्ण आणि अर्जुन समजवतात, त्यावेळेस भीमाला खाली झुकवतात आणि ते नारायण अस्त्र या सगळ्यांचा प्रणाम स्वीकार करून परत जातात. तर कुठे झुकलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळ वाचते. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये खरोखर आपल्या आयुष्याचं भलं करायचं असेल, खरोखर आपल्याला आपलं जीवन सफल बनवायचं असेल, तर ही शिकवण जी तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये दिली आणि चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम मध्ये दिली, त्याचा अंगीकार केला पाहिजे. लहानपण देगा देवा, तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मान देन कीर्तनीय सदा हरी. तर आपलं जीवन तुकोबारायांच्या अभंगानुसार आणि चैतन्य महाप्रभूंनी दिलेल्या शिक्षाष्टकमानुसार जर आपण व्यतीत केलं आणि भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर निश्चित हा मानवी देह मिळाल्याचं सार्थक होईल. हरे कृष्ण.